पिंजर येथील श्याम की माता विद्यालयातील एका वादग्रस्त शिक्षकानं विद्यार्थिनीच्या ॲडमिशनचे पैसे खाल्ले। ॲडमिशन न झाल्यानं कुटुंबाची पोलिसात तक्रार। बार्शी टाकळी तालुक्यातील स्थानिक पिंजर इथं श्याम की माता या विद्यालयावर दिगंबर गिर्रे हा शिक्षक कार्यरत होता। या वादग्रस्त शिक्षकानं मलकापूर अकोला येथील एका विद्यार्थिनीच्या आजोबाकडून वर्ग 10वी मध्ये पिंजर येथील महात्मा फुले विद्यालयात ॲडमिशन करतो म्हणून हजारो रुपये उकळले आणि त्या व्यसनाधीन शिक्षकानं विद्यार्थिनीचे ॲडमिशन न केल्यामुळे त्या होतकरू विद्यार्थ्याचं वर्ष वाया गेलंय। सदर प्रकार 18 फेब्रुवारी रोजी उघडकीस आला। सदर विद्यालय हे मधुकर पवार यांचं असल्याचं समजतंय। ही प्राथमिक शाळा अतिशय वादग्रस्त असल्याची माहिती अनेक पालकांनी दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पिंजर इथं मधुकर पवार यांचं विद्यालय आणि श्याम की माता प्राथमिक शाळा आहे। या प्राथमिक शाळेवर दिगंबर गिर्रे नामक शिक्षक कार्यरत होता। या शिक्षकाचे मलकापूर येथील अकोला एका मित्राकडे येणे जाणं सुरू होतं। शेजारच्याकडे ॲडमिशनचा विषय काढण्यात आला। त्याच्यानंतर या शेजाऱ्यानं त्या शिक्षकाची ओळख करून दिली। त्यावेळी शिक्षकाला म्हटले की 10वी मध्ये मला माझ्या नातीची ॲडमिशन करायची आहे। ॲडमिशनची तारीख निघून गेली आहे, आता कुठं जमेल का असं विचारले। तेव्हा पिंजर येथील मधुकर पवार यांच्या शाळेवरील शिक्षक दिगंबर हा म्हणाला की या ॲडमिशन होते आणि मी तुमची मुलगी पास करून देतो, मी त्या स्वतः वर्गात थांबेन असं सांगून 51,000 रुपये उकळले असल्याची माहिती दिली आहे। येत्या काही दिवसातच 10वीच्या परीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे आजोबा पिंजर इथं आले आणि थेट महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात गेले। तिथं गेल्यानंतर मुख्याध्यापक ST चव्हाण यांची भेट घेतली। त्यांनी सांगितले की ते शिक्षक बाजूच्या शाळेवर राहतात आणि गेल्या 3 महिन्यापासून ते हजर नाहीत असं सांगितले असल्याचं फिर्यादीनं सांगितलं आहे। जेव्हा आजोबांनी माझ्या नातीची हॉल तिकीट द्या असं म्हटलं तेव्हा महाविद्यालय सूत्राकडून असं समजलं की तुमच्या नातीची इथे ॲडमिशन झाली नाही, बाहेर कोणत्याच विद्यार्थ्याची ॲडमिशन या ठिकाणी झाली नाहीये असं सांगितल्यावर आजोबांच्या पायाखालची वाळूच सरकली। ते म्हणाले की आम्ही तुमचे शिक्षक दिगंबर गिर्रे यांच्याकडे 21,000 रुपये ऑनलाईन आणि रोख 30,000 रुपये असे एकूण 51,000 रुपये ॲडमिशन करण्यासाठी दिले होते। त्यामुळे आमची ॲडमिशन झाली असेल आणि त्याचे आम्हाला हॉल तिकीट द्या अशी मागणी आजोबांची होती, परंतु रीतसर ॲडमिशन झाली नाही। त्यामुळे घडलेला सर्व प्रकार आणि सदर शिक्षकाची लाचारी लक्षात घेता आजोबांना थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि ठाणेदार गंगाधर दराडे यांची भेट घेतली। त्यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली। मी माझ्या नातीच्या ॲडमिशनसाठी 51,000 रुपये दिले होते, त्यांनी मला ॲडमिशन झाले असल्याचं सांगितलं, त्यामुळे मी पिंजर इथं हॉल तिकीट घेण्यासाठी आलो होतो, परंतु माझ्या नातीची ॲडमिशनच न झाल्यामुळं माझ्या पायाखालची वाळू सरकली। सदर शिक्षकानं आपला गेम केला असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। सदर विद्यालय हे मधुकर पवार यांचे असून त्यांचे आपल्या विद्यालयाकडे अजिबात लक्ष नसल्याचं समजतंय। त्यामुळे त्यांच्याच विद्यालयात नेहमी असे वारंवार प्रकार घडत असल्याचं नमूद आहे। त्यामुळे संबंधित शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे जातीनं लक्ष देऊन कोणताही भेदभाव न करता निपक्षपातीपणे या विद्यालयाची चौकशी करावी अशी मागणी देखील या निमित्तानं नागरिकांकडून करण्यात आली आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।